मित्रांनो, मी शेफ पराग कदम आणि आज आपण कुकीज बनवणार आहोत घरी. तर आपण त्याची रेसिपी जाणून घेऊया, त्याचे साहित्य आणि कृती जाणून घेऊया. आपल्याला साहित्य आहे, व्हॅनिला एसेन्स घेतला आहे आपण, त्यानंतर मैदा घेतला आहे 1 वाटी, 1 वाटी साखर आहे, त्यानंतर 1 वाटी तूप आहे आणि आपण आता कृतीकडे वळत आहोत. गाईज, आपण आता ह्या वाडग्यामध्ये आपण ते तूप घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर टाकायची आहे. आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर टाकत आहोत. आपण बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे, व्हाईट झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त तूप आणि ग्राइंड केलेली पावडर फॉर्ममधली साखर आहे आणि फक्त हे 50 ते 60 वेळा फक्त असं गोल असं फिरून म्हणजे विस्क करून आपण त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण हा मैदा टाकणार आहोत. बस तुम्ही बघू शकता हे बघा. आता मैदा टाकल्याच्यानंतर ह्याला जो टेक्स्चर जो आला आहे म्हणजे हे त्याच्यामध्ये आपल्याला जराही पाणी नाही टाकायचं आहे. हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यापासूनच आपण कुकीज बनवणार आहोत. आपल्या बघू शकता हे असं पीठ झालेलं आहे. हा जो डो बनवला आहे मी, ह्याच्यामध्ये जराही पाणी नाही आहे, जराही दूध नाही आहे. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त घी, शुगर आणि व्हॅनिला एसेन्स, बस ह्या 3च गोष्टीचा आपण वापर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपण 6 कुकीज आपण असं बनवून ठेवलेले आहेत. आता आपल्याला मायक्रोवेव्हमध्ये टाकायचं. त्याच्या आधी असं हे करत आहे म्हणजे एक आकार ट्रेडमार्क झाला माझा कुकीचा. तर आता आपल्याला ओव्हनमध्ये प्री हीट ओव्हन ठेवणार आहोत आपण. त्यामध्ये 170 डिग्री आपल्याला ठेवायचं आहे 14 ते 15 मिनिटासाठी. गाईज, तुम्ही बघू शकता या कुकीज रेडी झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये जरा येलो कलर आहे केलेला आणि ह्या व्हाईट ज्या आपण बनवलेल्या त्या बघा, हे जे आपण फोर्कने केलेलं ते ह्याच्यामध्ये जर असं हर्षीजचं सिरप टाकलेलं. बघूया कसं लागतं आहे, हे एकदा ट्राय करूया अशी पण. आणि हे बाकीचे नानकटही तयार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया.